विश्वाची प्रेमकथा भाग 1 लेखिका राधा चेरी। सगळ्यात शेवटी तो आला, मास्टर ऑफ द क्रूज, त्या तरंगत्या राज्यांचा राजा, कॅप्टन विश्वजित विक्रम राजरत्न, अगणित पुरस्कारांचा विजेता। त्या क्रूजवर त्याचंच आधिपत्य होतं। त्या क्रूजचा न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद तोच होता। प्रिन्स क्रूज लाईन्सचे मालक मिस्टर विक्रम राजरत्न यांचे द्वितीय चिरंजीव विश्वजित विक्रम राजरत्न। त्वरित निर्णय क्षमता, स्मार्ट, स्मूथ अँड क्लिअर कम्युनिकेशन, तल्लख बुद्धी, प्रत्येक परिस्थिती सांभाळून घेण्याची क्षमता आणि बऱ्याच सामान्य असामान्य तेजस्वी अशा व्यक्तिमत्वाचा स्वामी। तो एटीत चालत येत होता। नजर समोर मोठी मोठी पाऊल टाकत तो त्याच्या केबिन पर्यंत पोहोचला। आज त्याला इथे पाहून क्रू मेंबर्स, ऑफिसर्स एकमेकांमध्ये कुजबुज करत होते। कारणही तसंच होतं, आज त्याचं लग्न होतं। सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं। प्रिन्स क्रूज लाईनच्या प्रत्येक मेंबरला माहीत होतं त्यांच्या बॉसच्या मुलाचं म्हणजेच कॅप्टनचं आज लग्न आहे म्हणून। पण हे काय, लग्नाच्या दिवशी ऑन ड्युटी? सगळ्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती, सरांचं लग्न होतं ना आज? हो ना, मग हे ड्युटीवर कसे काय? लग्न तुटलं असेल का? कसं शक्य आहे? लव्ह मॅरेज होतं त्यांचं? हो हो, क्रू मेंबर्समध्ये अशा चर्चांना उधाण आलं होतं। पण ती आज खूप आनंदी होती। त्याचं लग्न रद्द झालं म्हणून नाही, तर त्याला तब्बल 6 महिन्यांनी पाहत होती ती म्हणून। आणि इथून पुढे 3 महिने त्याला रोज पाहू शकणार होती, कारण पुढचे 3 महिने ते एकाच क्रूजवर असणार होते। आणि तो कदाचित तिला ओळखतच नव्हता। त्या क्रू मेंबर्सच्या गर्दीत ती उभी होती। गव्हाळ वर्ण, गच्च आवळून केसांचा बुचडा बांधला होता। एकही केस इकडचा तिकडे झालेला नव्हता। सरळ नाक, काळेभोर डोळे, दाट पापण्या, केसांचा बुचडा तसा मोठाच होता, पण तिचे केस किती लांब आहेत हे तिथल्या कोणालाच अजून माहीत नव्हतं, कारण नेहमी त्या केसांना आवळून बांधून ठेवलेलं असायचं तिने। पांढरा शुभ्र युनिफॉर्म, पायात स्वच्छ शूज, उजव्या हातात घड्याळ आणि डाव्या हातात एक चांदीचा कडा। हो, तिला सवय होती, ती उजव्याच मनगटावर घड्याळ घालायची नेहमी। एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली ती जगण्यासाठी जेवढं गरजेचं असतं ते सगळं मिळालेलं होतं तिला। प्रेम करणारे आई वडील होते, एक लहान बहीण होती लाडाची। तिला अजून कशाचीच अपेक्षा नव्हती। कदाचित या जगातील सगळ्यात समाधानी व्यक्ती तीच असावी। मन नेहमी शांत, जे समोर आहे ते स्वीकार करणे, या नियमांवर चालत होती ती। तिला माहीत होतं, आपल्याला आवडलेली प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही। मग जे मिळालं आहे, जे जवळ आहे त्यावर प्रेम करायचं। 6 महिन्यांपूर्वी तिने तिची पहिली नोकरी जॉईन केली होती, प्रिन्स क्रूज लाईन सोबत। सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये होती ती। जास्त काही कळत नव्हतं तेव्हा। पहिल्या दिवशी कॅप्टन विश्वजित यांच्या अंडर असलेल्या क्रूजवर जायचं होतं। त्याच्याबद्दल ऐकलं होतं तिने। शिस्तप्रिय होता, चुका सहन व्हायच्या नाही। एकाच प्रकारची चूक दुसऱ्यांदा केली तर तो खपवून घेत नसे। तिने एवढं सगळं त्याच्याबद्दल ऐकलं होतं की त्याला पाहण्याआधीच त्याच्याबद्दल एक रिस्पेक्टफुल भीती निर्माण झाली होती। त्याच भीतीमुळे तिच्याकडून चूक झाली आणि तिने त्याच्या कोऱ्या करकरीत युनिफॉर्मवर कॉफी सांडवली। एवढी घाबरली की सॉरी म्हणायचं सुद्धा लक्षात आलं नव्हतं तिच्या। सॉरी म्हणाले तर उगाच एक्सप्लेनेशन दिल्यासारखं होईल म्हणून ती शांत बसली होती। तो रागवेल पण ऐकून घेऊ आणि नंतर चूक नाही करायची असं मनोमन ठरवलं तिने। ती त्याचे रागाचे बोल ऐकण्यासाठी तयार होती, पण तो काही बोललाच नाही। तो न रागवता न बोलता वैतागलेल्या चेहऱ्याने निघून गेला। उगाच सगळ्यांनी त्यांच्याबद्दल ग्रह पसरवला आहे असं वाटलं तिला। किती चांगले आहेत, एका शब्दाने सुद्धा रागवले नाही। पण सगळ्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता। काय झालं हे? कुणीकडे दिवस उगवला? चक्क विश्वजित सर रागवले नाही? एवढा त्यांचा युनिफॉर्म खराब करून सुद्धा?
कमाल आहे बुवा. पण नाही, तेवढ्यात बोलावा आला. तुला सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे आत्ताच. उशीर करू नको, लगेच जा. एक जण तिच्या जवळ येऊन म्हणाला आणि ते ऐकून सगळ्यांनी निश्वास सोडला. आहे बाबा, सगळं व्यवस्थित आहे. पण तिला सगळ्यांसमोर ओरडा बसला नाही म्हणून जरा हिरमुसले होते सगळे, स्पेशली मुली. आजचा तमाशा मिस झाला, शिट. पण असू दे, एकट्यात का असेना, ओरडा तर बसेल. आल्यावर विचारू तिलाच. ती त्याच्या केबिनच्या बाहेर उभी होती. तो क्रू मेंबर तिला इशारा करत होता, पटकन आत जा, नाहीतर अजून रागवतील. पण ती काही दार नॉक करतच नव्हती. शेवटी त्या व्यक्तीनेच दार वाजवलं आणि तिथून निघून गेला. कम इन. त्याचा खोल असा आवाज आला. आवाजावरून तरी रागावलेला वाटत नव्हता. हळूच आत गेली ती. त्याने साधं टी शर्ट घातलेलं होतं आणि त्याच्या टेबलवर काहीतरी काम करत होता. त्याने वर पाहिलंच नाही, पण माहीत होतं तीच आहे. तू कॉफी सांडली, आता नवीन कॉफी बनव आणि तो युनिफॉर्म धुवून जसा होता तसाच मला परत करायचा. ती तरीही जागची हल्ली नाही. चला लागा कामाला, आधी कॉफी. हो बोलून तिने तिथेच असलेल्या इन्स्टंट कॉफी मशीनमध्ये कॉफी बनवली आणि त्याच्याकडे कप घेऊन गेली. पण हाय रे फुटी किस्मत, तिने चुकून तो कप जोरात टेबलवर ठेवला आणि त्या कॉफीचे शिंतोडे त्याच्या इस्त्री केलेल्या टी शर्टवर आता उठून दिसत होते. ती त्या शिंतोड्यांकडेच पाहत होती आणि तो मनातच बोलला, माणूस सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण सालं हे जग सुधरूच देत नाही. हा पहिला भाग होता. आता भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत कीप लिसनिंग, कीप रीडिंग, स्टे हॅपी.